एका जंगलामध्ये एक हरीण होती. ती गर्भवती होती. ती जिकडे राहत होती तिकडे अचानकपणे आग लागली आणि ती स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळू लागली. पळता पळता तिने डावीकडे बघितले तर एका झुडपामध्ये काहीतरी हालचाल होते. तिने जवळ जाऊन बघितलं आणि तिथे तेव्हा कळलं की तिकडे एक शिकारी एक हात घालून बसलाय. धनुष्यबाण घेऊन बसलाय. तिने उजवीकडच्या झुडपात बघितलं तर तिकडे एक वाघ होता जो शिकार करायला तयार होता. मागे आग, डावीकडे शिकारी, उजवीकडे वाघ आणि समोर एक वाहती नदी. आता मृत्यू निश्चित असं समजून तिने ईश्वराचा धावा घेतला. म्हणाली, देवा आता सगळं तुझ्यावर आहे. आणि तशी ती पुढे नदीच्या पाण्यात प्यायला गेली. तिला पाणी पिताना बघून शिकारीने तिच्यावर बाण सोडला. बाण सोडताच क्षणी त्याच वेळी ती वीज कडाडली आणि शिकारीचा नेम तुटला आणि तो थेट लागला वाघाच्या पंजावर आणि वाघाचं लक्ष गेलं त्या शिकाऱ्यावर. पण शिकारी आता स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिथून पळू लागला. त्याच्या मागे मागे वाघ पळू लागला आणि वीज कडाडल्यामुळे जंगलामध्ये पाऊस पडला आणि पावसाच्या पाण्याने आग विझली. पाणी पिऊन झाल्यानंतर हरणीने मागे बघितलं वळून तर काहीच नव्हतं. सगळंच शांत झालं. तर अशा परिस्थितीत नेहमी तुम्ही प्रभूचं नाव घ्या आणि जे तुम्हाला योग्य वाटतं ते करा. प्रभू सगळं व्यवस्थित करतील.